होय, मी लवचिक भूमिका घेतो कारण असं म्हणत बाळासाहेबांना आदरांजली वाहताना राज ठाकरे यांनी कारण दिलंय। राज ठाकरेंच्या लवचिक भूमिका घेण्यासंदर्भात चर्चा होत असतानाच त्यांनी बाळासाहेबांसोबतचा फोटो पोस्ट करत त्यांना आदरांजली वाहताना आपली भूमिका सुद्धा स्पष्ट केली, कारण स्पष्ट केलं। तर राज ठाकरेंनी आपल्या एक्स पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय बघूया। बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली। हेच संस्कार आमच्यावर आहेत। मी आज पुन्हा शब्द देतो, बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती कधीही माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी नसेल। त्यामुळे बाळासाहेब आणि मराठी या दोन शब्दांवरची माझी आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांची श्रद्धा आणि प्रेम तसूभर पण कमी होणार नाही। या सगळ्या संदर्भात राज ठाकरेंनी स्पष्टीकरण दिलेलं आहे, बघूया। आज निष्ठा सहज विकल्या जातात, तत्व सहज फेकून दिली जातात आणि राजकारण हे पूर्ण व्यवहारी झालं आहे। आज राजकारणातलं हे यश हे कुठले मुद्दे ऐरणीवर आणले, प्रांतिक भाषिक अस्मिता किती धगधगत ठेवली, यापेक्षा निवडणुकीच्या राजकारणात किती यश मिळालं आणि त्यासाठी काय क्लुप्त्या वापराव्या लागल्या आणि मोजलं जातं, यावरच मोजलं जातं। तर राज ठाकरे यांच्या भूमिकेवर विविध राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत, त्या सुद्धा बघूयात। कुठल्याही निर्णयावर मी बोलणार नाही। राजकारणात लवचिकता नक्की असावी, पण त्या लवचिकतेमध्ये काही तुटणार नाही ना, ह्याची काळजी असावी। राज ठाकरेजींचं ट्विट मी बघितलं, अगदी छोटं ट्विट आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की मी वैयक्तिक स्वार्थासाठी कुठलाही निर्णय घेतला नाही, घेणार नाही। आणि त्यांनी नेहमी त्यांच्या वैयक्तिक फायदा काय होईल हे कधी पाहिलं नाही। त्यांनी व्यापक भूमिका अगोदर पण जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या काळा लोकसभेच्या वेळेस घेतली होती, विकासाच्या मुद्द्यावर विधानसभेला पण घेतली होती। त्यामुळे ते डेव्हलपमेंटला महत्व देतात आणि पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या भावनांची कदर करतात। मराठी माणसाच्या बाबतीत त्यांनी कधीच कॉम्प्रोमाइज केली नाही। त्यांची स्पष्ट भूमिका होती, महाराष्ट्रामध्ये मी मराठी आहे आणि देशामध्ये मी हिंदू आहे। महाराष्ट्रामध्ये जर मराठी माणसाच्या अंगावर आलं तर मी सोडणार नाही, आणि देशात हिंदूच्या अंगावर आलं तर तरी मी सोडणार नाही। ती भूमिका राज ठाकरे साहेबांची। आणि म्हणून ती परिस्थितीत या लवचिकता या शब्दाचा अर्थ काय काढतो? आता ना लवचिकता वेळेप्रसंगी मला कळत नाही की ज्यावेळेला मराठी माणसाच्या हिताचा विषय येतो त्यावेळेला काही प्रमाणात लवचिक भूमिका घ्यावी लागते, आणि तशा प्रकारची भूमिका राज ठाकरे कधी कधी घेतात, आणि ती मला वाटतं की चुकीची नाही। राज ठाकरे हे एका पक्षाचे प्रमुख आहेत, ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडायला सक्षम आहे आणि त्यांनी ती मांडली असेल, त्याच्यावरती मी बोलणं योग्य नाही। या सगळ्या संदर्भात मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे, बघूया। आता ज्याची त्याची भूमिका लवचिक आहे, टणक आहे, मनाक आहे, मला काही माहित नाही। भूमिका प्रत्येकाला वेगळे वेगळे घेता येते। आता त्यांचा व्यक्तिगत तो प्रश्न आहे, त्यांनी कशी भूमिका घ्यावी आणि कोणत्या भूमिकेमुळे त्यांना फायदा होतो हा त्यांचा विषय आहे।